मुलाचं सहकार्य दिनोमाच्या माध्यमातून मिळालं आणि त्यांचा देखील आज शुभ सन्मान प्रतापजी पाटील साहेब आणि हेमंतजी गोलवी मुसाबाई यांच्या शुभ हस्ते केला जातोय. संदीपजी मोरे आपण पुढे यायचंय. जोशी इलेव्हन भादवड हे संघाचे खेळाडू आपण देखील शुभ सन्मान. नक्कीच या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाजी ट्रॉफी देखील स्पॉन्सर झालेली आहे. संदीपजी मोरे त्यानंतर जगदीशदादा पाटील आपण पुढे या. सचिन स्फोट पूर्णा संघाचे करता धरता जगदीश पाटील. त्यानंतर आपण पुढील स्वागत सन्मान करणार आहोत हरिदास पाटील. हरिदास पाटील आपण पुढील स्वागत सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. दापोडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच हॉटेल गोल्डन रॉक चे मालक नक्कीच हरिदास पाटील. त्यानंतर आनंदभाऊ पाटील आपण देखील पुढे यायचं आहे. नक्कीच हरिदास पाटील आनंदभाऊ पाटील बंटी चौधरी यांच्यामुळे संपूर्ण चाचणी स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच च्या ट्रॉफी स्पॉन्सर झालेत. आनंदभाऊ पाटील यांचं स्वागत आणि सन्मान. आनंद पाटील ज्यांनी या नवीन 40+ क्रिकेट संघटनेला पहिली प्रीमियर लीग दाखवली आणि या स्पर्धेसाठी गेले 4 दिवस नाही तर जवळजवळ महिनाभर त्यांचं योगदान आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर बंटीजी चौधरी खरं तर एक दानशूर व्यक्तिमत्व, उद्योगपती, उद्योजक आणि त्यांनीही गेले 4 दिवस आणि जवळजवळ 15 दिवस अपार मेहनत, अपार कष्ट घेतलं. सन्मान्य संस्थापक अध्यक्षांच्या शुभ हस्ते त्यानंतर अध्यक्ष साहेब अशा 2 व्यक्तिमत्वांचा आपण सत्कार करणार आहोत. खरं तर ही स्पर्धा 15 दिवस अगोदर होणार होती, परंतु काही कारणास्तव कॅन्सल झाली आणि अध्यक्षांनी सांगितलं की ही स्पर्धा आपल्याला साखळी पद्धतीने करायची. त्यांनी सर्व संघांची अशी इच्छा होती की ही स्पर्धा आपल्याला साखळी पद्धतीने करायची आणि अध्यक्ष साहेबांनी शब्द टाकला. त्या एका शब्दासाठी 2 व्यक्तिमत्वांनी दुजोरा दिला, ते म्हणजे सचिव, सहसचिव, आणि त्यांनी मेहनत घेतली, त्यांनी करून दाखवलं. नक्कीच रजनी क्रिकेट स्पर्धा साखळी 15 वर्षाच्या आपल्या इतिहासामध्ये प्रथमच आपण पाहतोय आणि ती पार पाडण्यासाठी सचिव, सहसचिव सन्माननीय रमेशजी तरेसाहेब आणि त्यानंतर धर्मेंद्र तांगडी A1 जोडी असं म्हटलं जातं नवीन 40+ क्रिकेट संघटनेची. यस आणि शाही स्वागत आणि सन्मान आपण त्यांचं करतोय. अपार मेहनत, अपार कष्ट या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून अगदी चोख व्यवस्थापन अध्यक्ष साहेब कसं असतं ते यांच्याकडून शिकावं. खूप खूप धन्यवाद दोन्ही या आपल्या मान्यवरांचं. त्यानंतर आपले सर्वांचे लाडके, सर्वांचे आवडते आणि सर्वांचेच परिचयाचे जितू मामा यांचंही आपण स्वागत आणि सन्मान करूया, कारण गेले 4 दिवस जातीने ते या ठिकाणी उपस्थित आहेत. दमन चषक तर गाजवतात, परंतु आज आपण पाहतो चाचणी स्पर्धाही त्यांनी गाजवलेली आहे. जितू मामा यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. सन्माननीय संस्थापक अध्यक्ष तसेच विद्यमान अध्यक्ष
योगेश चिकणे सर नक्कीच या स्पर्धेमध्ये त्यांनी देखील समालोचन करून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यानंतर मित्र या आपल्या नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे दानशूर व्यक्तिमत्व आजपर्यंत ज्या ज्या संघांनी कुठलीही स्पर्धा भरवली दीपक म्हात्रे भाऊंना फोन केला की त्यांची मदत नाही असं कधीच झालं नाही. आज त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. आजपर्यंत या 40+ मध्ये मी बघितले त्यांचा शत्रू म्हणजे कोणी नाहीये. अगदी हसतमुख व्यक्तिमत्व सर्वांचेच परिचयाचे आणि सर्वांचेच लाडके व्यक्तिमत्व दीपकजी म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान आपण करतोय. त्यांचा संघ पराभूत झालेला आहे साहेब थोडेसे नाराज आहेत. त्यानंतर टीजी आपण या असू दे या आपला मोठं व्यासपीठ आहे. जीत माली जैन लिटर व्हॅन नक्कीच आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान संस्था जीत कमलाकर माली जैन लिटर व्हॅन ज्यांनी आपल्याला म्हणजे इथे उपस्थित केली त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. जीत माली त्यानंतर वरालदेवी ताडाली संघाचे कॅप्टन मारुती गुंड या ठिकाणी उपस्थित आहेत. सॉरी साहेब उशिरा का होईना आपला स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. खरं तर मित्र ही स्पर्धा पार पाडण्यासाठी ज्या दानशूर दात्यांनी मदत केली त्या दानशूर दात्यांचा आपण आभार निश्चितच मानलेला आहे. त्यापैकी एक आपल्या या संघटनेला नेहमीच ऑफिशियल जेव्हा स्पर्धा असते साहेब तेव्हा मदत करतायत जितू गवळी. नेहमीच त्यांचा पुढाकार असतो सहकार्य असतं. जितूजी गवळी ज्यांच्या सौ विद्यमान ग्रामपंचायत सरपंच आहेत. रंजिता जितू गवळी विद्यमान ग्रामपंचायत सरपंच आहेत. थेट जनतेतून निवडलेल्या गेल्या आणि नक्कीच त्यांचं स्वागत आणि सन्मान. त्यांचा संघ आज या ठिकाणी चाचणी स्पर्धेचा चॅम्पियन ठरला. खुश आहेत. हॅट्रिक केली चाचणी स्पर्धेची त्याबद्दल जोरदार टाळ्या होऊ द्या. क्या बात आहे. वर्षभर तुमचं नाव निघत राहणार. चाचणी कोणी मारली स्वयंभू पायगाव संघाने मारली. यस धन्यवाद जितू साहेब आपण जी मदत केली सहकार्य केलं त्याबद्दल. त्यानंतर जनरेटर व्हॅनचे प्रोप्रायटर आदित्य माळी. यस आदित्य माळी यांचं स्वागत आणि सन्मान आपण करूया. जशी तिरंगामध्ये राजकुमारच्या हातामध्ये ट्रान्झिस्टर होता तसं या रजनी स्पर्धेचा ट्रान्झिस्टर या छोट्या मुलाच्या हातामध्ये होता. डीजी व्हॅनचे मालक त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. त्यानंतर आपण पारितोषिक वितरण चला आपण मित्रांनो ज्या आतुरतेने आपण ज्या प्रतीक्षेची वाट करत आहोत वाट पाहत आहोत त्या कार्यक्रमाला इथे आता थेट सुरुवात करतोय. बक्षीस वितरण कार्यक्रम जो आहे इथे आपण सुरू करत आहोत. माझ्यासोबत आमचे बंधू ज्ञानेश्वर चिकणे सर आहेत. नक्कीच ज्या ज्या खेळाडूने आपला खेळ दाखवलं येत्या 4 दिवसामध्ये त्या खेळाडूंना इथे बक्षीस देऊन सन्मानित करण्याचा वेळ आलेला आहे. आता सर्वात प्रथम मित्र आपण मागच्या वर्षी जे उत्कृष्ट संघ राहिले उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट ऑलराऊंडर राहिले त्यांचं या ठिकाणी विशेष सन्मान करणार आहोत. संस्थापक अध्यक्ष साहेब आणि अध्यक्ष साहेब
आपल्या 40+ क्रिकेट संघटनेमध्ये अशी मागणी झाली की जे ऑलराऊंडर खेळाडू आहेत, परफॉर्मन्स चांगला करतात, जी टॉप टीम आहे, जो फलंदाज टॉपला आहे, जो गोलंदाज टॉपला आहे, त्यांना आपण सन्मानित का करत नाही. यावर्षी मात्र आपण त्यांना सन्मानित करतोय. सर्वात प्रथम चला मित्रांनो, आपण मागच्या वर्षी जे काही क्रिकेटमध्ये झालं त्याचा लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवला गेला आयोजन कमिटीच्या माध्यमातून. या स्पर्धेवर नक्कीच खऱ्या अर्थाने मालिकावीर हा पारितोषिक फार मोठा होता या स्पर्धेतील. मागच्या वर्षी देखील दोन 2024-25 या सालातील उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक आपण देणार आहोत. मित्र थांबा. पूर्ण सीझन मध्ये सर्वांची मागणी झाली तांगडी साहेब की पूर्ण सीझन मध्ये जो खेळाडू चांगली कामगिरी करतो, जो संघ चांगली कामगिरी करतो, त्याचा आपण सन्मान का करत नाही. मात्र या वर्षापासून आपण सुरू केलेले की मागच्या सीझन मधील जेही खेळाडू जेही संघ आहेत त्यांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत. कारण त्यामुळेच तुम्हाला मोटिवेशन मिळेल की या वर्षात आपण चांगलं परफॉर्मन्स करू. कॅमेरामॅन आपण समोर या. कॅमेरामॅन आपण समोर या. सर्व ते आपले काही टेक्निकल हे असतील ते गुंडाळून समोर या. नक्कीच येत्या 2 मिनिटांमध्ये बक्षीस वितरण कार्यक्रम आपण सुरू करणार आहोत. फार चांगली संकल्पना आहे. मागच्या सर्व चालू हंगामामध्ये ज्या ज्या खेळाडूने आपला परफॉर्मन्स केलेला आहे त्या खेळाडूचं बक्षीस देऊन सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. मित्र, ही संकल्पना या नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये पहिल्यांदाच आली. जो उत्कृष्ट गोलंदाज असेल त्या उत्कृष्ट गोलंदाजाचा फोटो त्या ट्रॉफीवर आपण दिलेला आहे साहेब. म्हणजे जो उत्कृष्ट गोलंदाज असेल त्याचंच नाव आणि त्याचा फोटो, त्याची प्रतिमा आपण पाहू शकता तुम्ही. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जो असेल म्हणजे ही जी आठवण आहे, ही जी ट्रॉफी आहे आयुष्यभर त्याच्या स्मरणात राहील. यस, मी माजी सरपंच 2 मिनिटांमध्ये नक्कीच आपण ज्या खेळाडूचं नाव आहे, ज्या खेळाडूचा फोटो आहे त्याला ही ट्रॉफी देऊ. फक्त 2 मिनिटं. समोरचा अँगल खूप चांगला असेल कारण की त्या खेळाडूने चांगला काम केलं 2024 आणि 2025च्या या हंगामामध्ये. आणि मित्र दोन्ही टीमला म्हणजे फायनल सेमीफायनल टीमला सन्माननीय संस्थापक अध्यक्ष साहेब यांचा जो लकी नंबर आहे 5959, दोन्ही संघांना 5959 हे पारितोषिक साहेबांनी जाहीर केलेले आहे. त्याबद्दल साहेबांचंही खूप खूप अभिनंदन आणि आभार. नक्कीच स्पर्धा जिंकणं आणि स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस पटकवणं, मात्र साहेबांनी दोन्ही संघांची मनं जिंकली आणि नक्कीच दोन्ही संघांनी कौतुक केलं. 5959 हा लकी 11 आहे आणि नक्कीच तो दोन्ही संघांना दिला जाणार आहे साहेबांच्या माध्यमातून. क्या बात आहे. यस, तर मित्र आपण पाहू शकता हे व्यासपीठ सन्माननीय संस्थापक अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष, इतर सर्व मंडळी, सर्व उपाध्यक्ष आणि इतर मंडळी उपस्थित आहेत. सर्वात प्रथम आपण मागच्या सालातील जो उत्कृष्ट गोलंदाज होता त्या उत्कृष्ट गोलंदाजाला इथं सन्मानित करणार आहोत. आणि त्या गोलंदाजाने तब्बल 19 विकेट, पूर्ण वर्षामध्ये 19 विकेट हे पटकावले होते. मी सन्माननीय पंकजी पाटील माजी सरपंच राहणार आणि
उद्योगपती यांना विनंती करेन, साहेब आपण हे पारितोषिक देण्यासाठी पुढे यायचं आहे. आणि तो खेळाडू आहे उत्कृष्ट गोलंदाज ज्याने 19 फलंदाजांना माघारी पाठवले. कोण असेल? चंदन मुकादम. मित्रांनो, 2024 आणि 25 या चालू हंगामामध्ये ज्या खेळाडूने खूप चांगली प्रगती केली आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपण दिलेला आहे. मागच्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज चंदन मुकादम. आपलं खूप खूप अभिनंदन. विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. त्यानंतर सर्वोत्कृष्ट खेळाडू हे पारितोषिक आपण देणार आहोत. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये सन्माननीय हरिदासजी पाटील साहेब, तसेच बंटीजी चौधरी आणि आनंदजी पाटील ज्यांनी या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच हे आकर्षक पारितोषिक बहाल केले होतं. हे पारितोषिक देण्यासाठी मी त्यांना विनंती करतो, आपण पुढे यायचंय. आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू मागच्या वर्षीचा 687 धावा आणि 34 विकेट. ओ हो हो. आणि तो प्लेयर आहे हार्ट ऑफ सिटी दीपक पडवी. हो हो, क्या बात है. खेळाडू त्यानंतर मित्र हो, दोन मी रेकॉर्ड सांगतो फक्त. नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या पूर्ण इतिहासामध्ये ईगल स्पोर्ट खार्डी असा संघ होता ज्याने आतापर्यंत 20 अंतिम विजेतेपद पटकावलेले आहेत. आणि एकविरा पिंपळनेर असा संघ होता ज्याने एका वर्षामध्ये तब्बल 7 विजेतेपद पटकावले होते. परंतु या मागच्या सीझनमध्ये सर्वोत्कृष्ट संघ कुठला ठरला? तब्बल 5 वेळा अंतिम विजेतेपद पटकावणारा संघ. या संघाला आपण सन्मानित करणार आहोत. सन्माननीय अध्यक्ष साहेब आणि संस्थापक अध्यक्ष साहेब, आपण हे पारितोषिक देण्यासाठी पुढे यायचे. कारण हा संघ जो आहे तो मागच्या वर्षीचा चॅम्पियन ठरला होता. तब्बल 5 वेळा या संघाने अंतिम विजेतेपद पटकावलं होतं. आणि तो संघ आहे अर्थातच स्वयंभू स्पोर्ट पायगाव. क्या बात है. बघा, मोटिवेशन आहे यांचं. पुढच्या वर्षी तुम्ही, या वर्षी तुम्ही अशीच कामगिरी करा, म्हणजे तुम्हाला निश्चितच असेच पारितोषिक मिळेल. 5 वेळा तब्बल अंतिम फेरीमध्ये विजेतापद पटकावलेला सर्वोत्कृष्ट संघ स्वयंभू स्पोर्ट पायगाव. अभिनंदन आणि मान्यवरांचे मित्रांनो, तुम्हाला आभार. एक पाहायला मिळालं असेल की सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट फलंदाज, ऑलराऊंडर आणि त्याचबरोबर एक उत्कृष्ट संघ म्हणून 3 किताब जे आहेत ते पायगाव संघाने जिंकले. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्या. त्यांची मेहनत, त्यांची कसरत आहे. तेच. आणि बघा, उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिकी म्हणजे दीपक मडवीलाच होतं, परंतु आपण ते पारितोषिक दिलेलं नाहीये. उत्कृष्ट फलंदाजी
दीपक माडवी. दादा याच्या शुभ खूप खूप अभिनंदन जितू गवळी आणि पुढच्या येणाऱ्या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप सारी शुभेच्छा आहेत. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये एक सुंदर असं पारितोषिक आहे. हा पारितोषिक आहे ना 2000 या कालामध्ये पहिला ठेवले जात होते, मात्र यावर्षी विचारपूर्वक आयोजन समितीने निर्णय घेतला आणि शिस्तबद्ध म्हणून एक ट्रॉफी त्या संघाला देण्यात येणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. कोणता खेळाडू असेल? येस, क्रिकेट इज अ गेम ऑफ अ जंटलमॅन असं आपण म्हणतो. श्री जयेश भोईर डुंगे याचकडून ही आकर्षक ट्रॉफी शिस्तबद्ध संघाची आपल्याला प्रदान झाली. आणि नक्कीच जयेश भोईर आपण पुढे यायचे. ही ट्रॉफी त्यांनी आकर्षक ट्रॉफी बनवलेली आहे बघा साहेब. अगदी प्रत्येक खेळाडूने प्रत्येक संघाने जी ही ट्रॉफी बघितली तेव्हा 2 किलोची ही ट्रॉफी सर्वांनीच तिचं कौतुक केलं. आणि उत्कृष्ट म्हणजे शिस्तबद्ध संघ, यस, एकता स्पोर्ट सारंगाव. क्या बात है. शिस्तबद्ध संघ जो आहे किताब जो जात आहे एकता स्पोर्ट्स सारंगाव टीम संघाला. क्या बात आहे बघा. एकतीस संघापैकी शिस्तबद्ध संघ हे पारितोषिक मिळवणे हे खूप मोठी गोष्ट आहे. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज ज्याने धावांचा वर्चस्व गाठलं 101 धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने बनवलाय, कोण असेल हा खेळाडू? हे पारितोषिक आपल्याला प्रदान केलेलं आहे श्री संदेश वखारे बिनार, मेरी आवाज मेरी पहचान आमचे मित्र जे उत्कृष्ट समालोचक आहेत यांच्या मार्फत हे पारितोषिक उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक प्रदान झालेले आहे. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मित्रांनो, एका खेळाडूच्या 91 धावा होत्या आणि एका खेळाडूच्या 101 धावा. आणि तो पारितोषिक जो आहे खेळाडूचं नाव आहे, टीमचं नाव आहे ज्ञानेश्वर चिकणे सर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवते. श्री सूर्यकांत मोरे साहेब जे आपल्या नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे ऑफिशियल पंच आहेत यांच्याकडून ही ट्रॉफी प्रदान झालेली आहे. आणि ही ट्रॉफी देण्यासाठी सन्माननीय उपाध्यक्ष दीपकजी म्हात्रे साहेब आपणास मी आमंत्रित करतोय हे पारितोषिक देण्यासाठी पुढे यायचे. आणि उत्कृष्ट फलंदाज ही ट्रॉफी जाते जोशी 11 भादवड ए जगदीश नाईक. हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी यांचे 97 धावा होत्या, जगदीश नाईक यांचे 101 धावा आहेत. डीजे
महानंद पाटील आमचे कनिष्ठ बंधू योगेश चिकणे यांनी नाव दिलं त्यांना यॉर्कर बाबा आणि त्यांनी आज पारितोषिक पटकावलेले उत्कृष्ट गोलंदाज चाचणी स्पर्धा 2025-26 येस त्यानंतर चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण प्रदान करणार आहोत. श्री मनोहरजी गजानन जोशी यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी आणि श्री संतोष पाटील काल्हेर गावचे सन्माननीय उद्योजक उद्योगपती ज्यांनी या स्पर्धेसाठी पंच समालोचक आणि इतर जी मंडळी होती त्यांना टी शर्ट बहाल केले. त्यांच्याकडून रोख 6000 रुपये दिले आणि निश्चितच हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन की संदीपजी मोरे साहेब आपण पुढे या, तसेच पंकज शेठ आपण पुढे या. आणि हे पारितोषिक जात आहे चौथ्या क्रमांकाचं जय गावदेव वडुनवगर. मित्रांनो अफाट मेहनत घेतली. मी अगोदरच सांगितलं कॅप्टन ज्ञानेश्वर मध्ये डीजे वडुनवगर यांच्या माध्यमातून कॅश प्राइज देण्यात आलेली आहे. संघाचं नाव आहे जोशी 11 भादवड ए. चला जोशी 11 भादवड ए संघाच्या खेळाडूंनी व्यासपीठावर यायचे. कॅश प्राइज आणि ट्रॉफी चालू हंगामाची पहिली ट्रॉफी आलेली आहे भादवड गावामध्ये. खूप खूप अभिनंदन डीजे. त्यानंतर अंतिम उपविजेते टीम. चला बंद्रामर्ती काले टीम आपण व्यासपीठावर यायचे. फार मेहनत घेतली नक्कीच आणि संस्थापक अध्यक्ष सन्माननीय प्रतापशेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून 5959 ही रक्कम दिली जाणार आहे. ट्रॉफी आम्हाला दिलेली आहे सन्माननीय मनोहर गजानन जोशी साहेब आपले अध्यक्ष आहेत आणि कॅश प्राइज जी आहे सन्माननीय दीपक मात्रे काल्हेर यांच्या माध्यमातून ही कॅश प्राइज जी आहे देण्यात आलेली आहे. आणि संघाचं नाव आहे बंद्रा मारुती काल्हेर. जोरदार टाळ्या. टीम पायगाव टाळ्या झाल्या पाहिजे. 5959 देखील कॅश प्राइज दिली जात आहे टीम काल्हेर संघाला. पाहुण्यांच्या शुभास्ते ही चला आता स्पर्धेतील सर्वात मोठा पारितोषिक म्हणजे मालिकावीर. सर्वांची नजर आहे या चषकाकडे. मित्रांनो आपण क्रिकेट मैदानामध्ये खेळत असतो. आपले घरचे आपल्याला पाहत असतात. आपले अर्धांगी आपली मिसेस ती देखील मॅचचा आनंद घेत असतो. मालिकावीर म्हणून परशु पाटील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे. त्यांच्या माध्यमातून त्या वहिनीसाठी एक पैठणी साडी आहे मालिकावीर म्हणून. मात्र ट्रॉफी जी आहे बलदेव जोशी भादवड यांच्या माध्यमातून
आणि परशु पाटील अर्थात परशुराम पाटील कारिवलीचे आहेत, त्यांनी पैठणी दिलेली आहे. संघाचं नाव आहे स्वयंस्फोट पायगाव. खेळाडू कोण असेल? 164 धावा, 4 विकेट आणि नाव आहे खेळाडूचं ओल्डी गोल्डी. भिवंडी तालुक्यातील एक मोठा नाव जितू गवली ठरलाय. चाचणी स्पर्धेचा मालिक साहेब आपण या पुढे त्याचबरोबर आणि अध्यक्ष आणि दीपक भाऊ उपाध्यक्ष आपण तिघांनी हा पारितोषिक जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जितू गवलीसाठी सोपं नाहीये. 164 भरपूर झालाय. अजूनही नाक्यावर त्यांचे काही क्रिकेट प्रेमी जे आहेत वाट पाहतात की माझा संघ कधी पोहोचेल आणि माझ्या गावामध्ये एक मिरवणूक कधी निघेल. चालू हंगामाची सुरुवात 2025 या स्पर्धेचा भिवंडी तालुका नवीन पोटी प्लेस क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून ठरला गेलाय. हॅट्रिक पूर्ण केली आहे. संघाचं नाव आहे स्वयंस्फोट पायगाव, चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. A1 जोडी सुकेश डाकी फेमस, त्यांची भविष्यवाणी खरी ठरले. डीजे